पुत्रकामेष्टी उत्तम रीतीने पार पडला होता. 4 पुत्र जन्मालाही आले होते. पण विपरीत बुद्धी झाली 15-20 दिवसांपुरती त्या कैकेयीची. आणि काय केलं तिने मागणं मागून घेतलं. बरोबर अचूक वेळ साधली. भरताला की द्या सिंहासन, माझ्या पुत्राकडे आणखीन राजसिंहासन पाहिजे. आणि रामांना वनवास आला. दुसऱ्या वरानी रामांना वनवास, एका वरानी भरताला सिंहासन पाहिजे. पण भरत रामांचा इतका आणखीन उत्तम भक्त होता. आपल्या भ्रात्यावरती भावावरती इतका त्याचा विश्वास, इतकं प्रेम होतं. काय सांगावं हो. आपल्याला कथा माहिती आहे रामायणातली. भरताने राजसिंहासन स्वीकारलं नाही. उलट रामांच्याकडे मागणी केली आहे. कवी गदी माडगुळकरांनी वर्णन केलं त्या प्रसंगाचं. आपल्या काव्यातून गीत रामायणामध्ये की मागणे ते एक रामा आपुल्या त्या पादुका. बस नुसतं गदिमा म्हटलं तर लगेच हे बघा दोघे जण सज्ज झाले. ह्याला साथीदार म्हणतात. त्यांना असं वाटलं आता मी गीत म्हणणार काय ना काहीतरी. अलर्ट पाहिजे म्हणून कीर्तन कथा वाजवायला सहज कोणी असेच कोणीतरी आणून चालत नाही. ते पण त्याच्यात आणखीन रामलेले पाहिजेत. लोणचं जसं मुरलेलं लागतं ना तसं मुरलेले पाहिजेत कथा कीर्तनामध्ये साथीदार सुद्धा. ऑर्केस्ट्रा वाजवणं सोपं आहे. ठराविक गाणी, ठराविक मधले पीसेस, ठराविक आणखीन तेच त्यात काही कठीण नसतं. कथा कीर्तन वाजवणं कठीण आहे. आणि ते देखील मनापासून. म्हणून यांच्या दोघांच्यासाठी टाळ्या वाजवल्यात तरी चालेल एकदा. कारण होईल 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 नक्की होईल. दशरथा घे हे पायसदान पायसदान. दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान. तुझ्या यती मी प्रगट झालो, तुझ्या यती मी प्रगट झालो. हा माझा सन्मान पायसदान. दशरथा दशरथा सुवर्ण स्थाली ते राण्याना कामधेनुच्या दुग्धाहुनही कामधेनुच्या दुग्धाहुनही ओजहीचे बलवान पायसदान. दशरथा 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 पायसदान. करात घे ही सुवर्णस्थाली दे राण्यांना खीर आतली. कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान. दशरथा घे हे पायसदान. आणि त्यानंतर पुत्रप्राप्ती झाली. 3ही राण्यांना अंश दिला. त्यातला सुद्धा एक अंश पूर्ण रूपाने अंजनी मातेच्या हस्ती जाऊन पडला. आपल्याला कथा माहिती आहे. अधिक सविस्तर मी इथपर्यंत इथे बोलू शकत नाही अजून, कारण पुढे परत जायचं आहे आपल्याला. कथा पुढे द्यायची आहे.
आणि त्या अंजनीच्या हातात जो भाग पडला त्याच्यातून मग मारुतीरायांचा जन्म झाला. पौर्णिमास्याम शनैश्चरे अंजन्याम वायू तो जातः कवी वर्णन करतात. अंजन्याम वायुपुत्र असलेला असा तो भगवान रामांचा दासोत्तम दासानुदास तो मारुतीराय त्या ठिकाणी जन्माला आलेत. असो, असं सगळं उत्तम होतं, पण तरीसुद्धा कैकईच्या अंतरी आणि तो मद, तो मत्सर, तो तिरस्कार भरवला की नाही? कोणी भरवला? अर्थातच पुन्हा तोच. या सगळ्याच्या मागे कट कारस्थान, कोणी काय करायचं, कोणी काय करायचं, कोणी काय बोलायचं, कोणी काय करायचं, हे सगळं ठरवणारी आदिशक्ती जगन्माता. तिने तिच्या त्या कैकईच्या माध्यमातून 15 दिवस त्या कैकईचं मनच फिरवून टाकलं, बदलवून टाकलं. एरवी कैकईचं चरित्र बघा, नंतर मग कैकईच्या डोक्यात प्रकाश पडला. तो असा पडला की आपली चूक झाली, पण काळ निघून गेला होता, पुढे गेला होता. राम वनवासाला गेले आणि त्यानंतर मग अनेक काही घटना घडल्या. सांगायचं तात्पर्य, उदाहरण क्रमांक 2, ज्याच्यामध्ये रामचंद्रांच्या आणखीन या रामाच्या कथेमध्ये, रामकथेमध्ये, रामायणामध्ये हे सगळं घडलं. यानंतर व्यास महर्षी सांगतायत की सात्विक यज्ञ हा फार दुर्लभ आहे. तो केवळ असे महामुनीच करू शकतात की जे वनवासी आणि जितेंद्रिय वैखानस आहेत. महत्त्वाची गोष्ट आहे की ते जितेंद्रिय आहेत. राजाचं उदाहरण सांगतो आपल्याला. जितेंद्रियपणा म्हणजे काय नेमका? छत्रसाल राजाची गोष्ट आहे. छत्रसाल राजा ज्यावेळेला रस्त्याने चाललेला होता त्यावेळेला राजाला एक स्त्री आडवी आली आणि ती रडायला लागली. हो, दुःख व्यक्त करत होती. राजे म्हणाले, काय दुःख आहे आपलं बाईसाहेब? ती म्हणाली, क्षणभर माझ्या झोपडीमध्ये या, माझ्या घरामध्ये या, माझं दुःख मी आपल्याला सांगते. ओह, काय दुःख आहे, काय सांगू राजे महाराज? आणि असं म्हणून राजाला बरोबर नेलं आपल्या झोपडीमध्ये. त्या ठिकाणी बसायला आसन दिलं, उच्चासन दिलं, जे काही तिच्याकडे उपलब्ध होतं त्याच्यापैकी. नमस्कार केला महाराजांना, राजाला, आणि म्हटलं, आपण दुःख विचारताय माझं? एकच दुःख आहे, मला आपल्यासारखा पुत्र हवा आहे, एवढीच इच्छा आहे, आपण पुरी कराल का? राजाच्याकडे विवेक जागृत झाला. थोडंसं स्पष्ट करून सांगतो. त्या स्त्रीने सांगितलं, मला आपण मुलगा म्हणून नको आहात, कारण राजा तात्काळ उठला आसनावरून आणि त्या स्त्रीला नमस्कार केला. तिला सांगितलं, आजपासून आपण राजमाता झाल्यात असं समजा. विवेक कशासाठी पाहिजे? राजा ज्ञानी होता, विवेकाने पूर्ण भरलेला होता, आणि म्हणून राजाने काय केलं? नमस्कार केला त्या स्त्रीला. ती म्हणाली, मला आपण मुलगा म्हणून नको असून मला आपल्यापासून मुलगा हवा आहे. राजाचा विवेक पुन्हा जागृत झाला. तो म्हणाला, माझ्यापासून येणारा, जन्माला येणारा मुलगा माझ्यासारखा असेलच असं नाही सांगता येत. भाईसाहेब क्षमा करा. राजा निघून गेला. छत्रसाल, ही राजा छत्रसालांची गोष्ट आहे, छत्रसाल महाराजांची गोष्ट आहे. सांगायचं आहे काय? मोहाचे क्षण हे येतच असतात. महामुनी ते सगळं करू शकतात कारण ते वनवासी असतात आणि जितेंद्रिय असतात. आपला विषय इकडे आहे. शाहिस्ते खानाने सांगितलं, ज्यावेळेला त्याची राणी, त्याची पत्नी ती दिसेनाशी झाली आणि बहुतेक शिवाजी महाराजांच्या हातात सापडली की काय राहिली, हल्ला झाला ज्यावेळेला, त्यावेळेला बोटं छाटली गेली ना, तेव्हाची गोष्ट आहे, घटना आहे.
त्यावेळेला शाहिस्ते खानाने सांगितलं आपल्या बाजूच्या सगळ्या लोकांना की जर का माझी पत्नी, माझी बायको जर का राजे शिवबांच्या हातात जर का सापडली असेल तर मला खात्री आहे माझ्यापेक्षा जास्ती सुरक्षित ती तिकडे असेल. काय राजा असेल विचार करा, काय राजावरती संस्कार असतील विचार करा, काय राजाच्या आणखीन मनामध्ये विवेक किती असेल, कसा असेल. हां, लोक कितीही नाकारवत की समर्थ राजांचे गुरु नव्हते, होते, कोण म्हणतं होते, कोण म्हणतं नव्हते, आपल्याला त्या वादात शिरायचं नाही आहे. पण राजाकडे विवेक होता. हां, म्हणून ऐसा पाहिजे की राजा कै पक्षी परमार्थी, गनिमांच्या देखता फौजा फुरफुरती ज्याच्या भुजा. ऐसा पाहिजे की राजा. समर्थांनी उपोषण केलं, नवे नवे टाकळीमध्ये टकळी लावली. कशासाठी? अशा राजासाठी. आणि म्हणून तसा राजा भवानी जगदंबेनी आणखीन त्या ठिकाणी त्या जिजा मातेच्या उदरी आणखीन जन्माला घातलाय. काय शिवबांच्याकडे आणखीन काय गुण नव्हता, कोणता गुण नव्हता म्हणून सांगाल, काय विचाराल? हा, म्हणून आज 450 वर्ष होऊन गेली तरी शिवबांच्या नावाचा आदरपूर्वक आणखीन उच्चार केला जातो. जय भवानी म्हटल्यानंतर ताबडतोब जर कुणाचा उच्चार येतो, गजर येतो, तर जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हे महाराष्ट्राचं वैभव आहे. असा राजा या भूमीमध्ये आणखीन जन्माला आला. विषय आला म्हटल्यानंतर पुन्हा एकदा ह्यांना जरा बरोबर घेऊन काहीतरी म्हटलंच पाहिजे. नरसिंह शिवाजी राजा, राजा नरसिंह शिवाजी राजा, नरसिंह शिवाजी राजा, नरसिंह शिवाजी राजा. साधी देशकाचा समभूनी फौजा, रांगड्या रान मावळ्या, रांगड्या रान मावळ्या. नौपती पुढवी बादशाह जाहोजी, नौपती पुढवी बादशाह जाहोजी, नौपती पुढवी बादशाह जाहोजी. मराठ्यांच्या मानगंगेला, मराठ्यांच्या मानगंगेला, मराठ्यांच्या मानगंगेला, मराठ्यांच्या मानगंगेला उगम कसा झाला, मराठ्यांच्या मानगंगेला उगम कसा झाला. सुरसतो स्फूर्तिदायी, सुरसतो स्फूर्तिदायी. विसरुनी जरा वर्तमान, विसरुनी जरा वर्तमान. जाऊ चला जुन्या पुणे शहरास हो, जी जी जाऊ चला जुन्या पुणे शहरास हो, जी जी जाऊ चला जुन्या पुणे शहरास हो. जी 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 रहा, जी जी रहा, जी जी रहा. मराठ्यांच्या मानगंगेला उगम कसा झाला. धन्यवाद. श्रीराम, जयराम, जय जयराम. श्री जगदंब. कुठे गेला आवाज? श्री जगदंब म्हणा. तुम्ही म्हणा उदयोस्तु नाही, श्री जगदंब. उदयोस्तु, उदयोस्तु, उदयोस्तु. श्री करंजेश्वरी माता की. अजून मोठ्यानी श्री करंजेश्वरी माता की. तुम्ही जय जयकार करता की नाही त्याचा पुरावा बागडे इकडे ग्रथित करतायत. हां, टाळी वाजवताय की नाही, गजर करताय की नाही, याचा पुरावा तिकडे जाणार आहे. कुठे? अमेरिकेपर्यंत जाऊन पोचेल. हां, ऑलरेडी पोचलेलाच आहे पण आजसुद्धा पोचेल. म्हणून गजर करताना काचकूच करू नका. हां, जगदंबेचा गजर उच्च रवानी करा. तर सांगायचा मुद्दा हा आहे
की सात्विक यज्ञ हा जो काही हा फार दुर्लभ आहे, केवळ महामुनीच करू शकतात. कारण का? जितेंद्रियम. जे जितेंद्रिय आहेत ना तेच करू शकतात सात्विक यज्ञ. इंद्रियांच्या वरती ताबा ठेवणं मिळवणं कठीण गोष्ट आहे. नाहीतर महाएकादशीचा दिवस असला, यजमान बाजारात गेला, पत्नीने सांगितलं साबुदाणे घेऊन या, शेंगदाणे घेऊन या, अमकं घेऊन या, वरीचे तांदूळ घेऊन या, आणि आणायला जाता जाता वाटेत कांदा भजीचा सुवास आला. महाएकादशी. आजूबाजूला त्यांनी पाहिलं, आपल्याला कोणी बघत नाही. एकटाच आलेला खरेदीसाठी. आजूबाजूला कोण नाही, आपल्या ओळखीचा नाही, मित्र नाही, परिवार नाही, कोण नाही. चाल, उपवासाची खिचडी नंतर खाऊ, आधी भजी तर खाऊ. छान सुवास सुटलाय. बरं, हॉटेलवाल्यांना कसलं आले एकादशीने, कसलं नाही काय कसलं नाही का. कोणी हॉटेलवाले असले तर रागवू नका बरं. त्याने गरम गरम भजी काढलेली, थाळ्यामध्ये ठेवलेली. हा गेला पट्ट्या, द्या 2 प्लेट. 2 प्लेट. हॉटेलवाला पण विचार करतो, हा एकटाच दिसतो आणि 2 प्लेट भजी मागवते. काय 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 नाही म्हणला तुम्ही, द्या. 2 प्लेट भजी खाल्ली. बरं, जुन्या काळातला माणूस, मस्त फक्कडबाज मिशा होत्या, म्हणून जुन्या काळी असं व्हायचं, असं सांगितलं जायचं, असं म्हटलं जायचं. रागावू नका ज्यांनी नाही ठेवल्यात त्यांना. हां, काय झालं माहिती आहे, त्या कांदा भजीच्या आतला जो कांद्याचा पापुद्रा होता तो याच्या मिशीत अडकला. जरा चेहरे फुलले की नाही बघा, नुसतं असं सांगितलं तर. तो कांदा भजीचा पापुद्रा अडकलेला, आणि ते सगळं साबुदाणा, शेंगदाणा, वरी तांदूळ जे काय न्यायचं होतं ते सगळं घेतलं, भर 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 किराणाची यादी जी काय होती ती, आणि गेला घरी. पत्नीने स्वागत केलं बेल दाबल्याबरोबर. या, मिळालं का सगळं? हो मिळालं. आणि सहज तिचं लक्ष गेलं यांच्या मिशीकडे. कांद्याचा पापुद्रा लागलेला. का? मला सांगितलं सकाळी माझा कडक उपवास आहे, खिचडी कर, वरी तांदूळ कर, अमकं कर. आणि कांदा भजी केव्हापासून चालायला लागली एकादशीला? पत्नी विचारते. कोण बोलतोय तुला, कोण बोलतोय तुला? हा घाबरला. हिला कसं कळलं मी कांदा भजी खाल्ली म्हणून? ती म्हणली, कोका कोका काय करता? कोण नाही बोलत, तुमची मिशीच बोलतीये. कसं पटलं बघा त्यांना. सांगायचंय काय, इंद्रियांवरती ताबा ठेवणं कठीण गोष्ट आहे. म्हणून संन्यास घेऊ नका असं सांगितलं कलियुगात. काल विषय आला होता. संन्यास घेऊ नका, संन्यासाच्या फंदात पडू नका. याचं कारण का? इतकं सोपं नाही आहे. स्वामी विवेकानंदांच्या मित्रांनी स्वामींना सांगितलं का उत्तराधिकारी म्हणून रामकृष्णांच्या नंतर यांची नेमणूक झाली होती त्या मठावरती कलकत्त्यातल्या. तेव्हा मित्रांनी सांगितलं मला तात्काळ संन्यास घ्यायचा आहे, लवकर काय ती तयारी करा. स्वामींनी सांगितलं संन्यास घ्यायचा आहे, ठीक आहे, एक काम कर, लवकरचाच जवळचाच मुहूर्त काय तो बघ आणि लवकर काय ते लग्न करून टाक. स्वामींनी सांगितलं. ह्याचं कारण का माहिती आहे? संन्यास घेणं आपण जितकं सहज म्हणतो तितकं सहज शक्य नाही आहे, सोपी गोष्ट नाही आहे.
इंद्रियांच्यावरती ताबा मिळवणं सर्वात कठीण गोष्ट आहे. हां, भले भले आडवे होतात, आडवे झालेत आणि याही पुढे होतील. हे तर कलियुगातली 4.5 लाखातली अजून फक्त 2,000-2,2500 वर्ष गेलेत, अजून बरीच जायचेत. हां, सांगायचं आहे काय, ज्ञानी माणसं जी काही आहेत, म्हणजेच महामुनी ऋषीमुनी जे काही आहेत, हेच फक्त आणखीन अशा प्रकारचा यज्ञ करू शकतात. व्यास महर्षी सांगतायत, कारण का ते रोज वनातली कंदमुळं, फळं, सात्विक अन्न न्याय्य मार्गाने मिळवून खातात. न्याय्य या शब्दाखाली अंडरलाईन. लुबाडून, चोरून, मारून, ठोकून नाही 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 नाही. भूतांची दया हे भांडवल संता, असं तुकोबा म्हणाले. हां, आपुली ममता नाही देही. ते गाढव वाळवंटामधून जे जात होतं, तहान लागलेली असताना त्याला काशीची आणलेली गंगा जी रामेश्वरला घेऊन जायची होती, ते गाढवाला पाहिलं, मात्र त्या चतुष्पादाला पाहिलं आणि नाथांनी पाणी पाजलं, गंगा पाजली. नुसतं पाणी नाही, गंगा पाजली. याचं कारण का, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम, भेदाभेद भ्रम अमंगा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. आई काजी, आई काजी सत्य करा, कराल ते हित सत्य करा. विष्णुमय जग वैष्णवांचा कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा
वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग वैष्णवाचा भेदाभेद भ्रम अमंगा भेदाभेद भ्रम अमंगा विष्णुमय वैष्णवाचा धर्म विष्णुमय 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 जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंग असं सांगणारी असं वागणारी ही सगळी संत मंडळी सज्जन हो. आणि म्हणून काशीची गंगा रामेश्वरला नेऊन आणखीन त्या ठिकाणी त्या जलधारा काशी रामेश्वर महाराजांच्या चरणी आणखीन व्हायच्या सोडून त्या गाढवामध्ये एका चतुष्पाद सामान्य अतिसामान्य प्राण्यामध्ये त्याच भगवंताला पाहण्याची दृष्टी समाजाला दिली. असे नाथ महाराज भेदाभेद भ्रम अमंग अशी ज्यांची वृत्ती तयार झाली होती मनोवृत्ती म्हणून आपपर भावच शिल्लक नाही अशा अवस्थेमध्ये सज्जनो आपला विषय. आणि म्हणून इथे असं आहे की ऋषी मुनी जे जितेंद्रिय आहेत तेच फक्त असा सात्विक यज्ञ करू शकतात. या व्यास महर्षींच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी ते काय करतात कंदमुळं खातात सामान्य जे काय असेल ते. कारण का कारण जिभेचे चोचले पुरवण्याकरता त्यांचा जन्म नाही आहे. मला चविष्ट पाहिजे फोडणी दिलेलं पाहिजे अमकं पाहिजे ढमकं पाहिजे हे कोणाचं हे आपले उद्योग आहेत. हां ताई उद्या नाश्त्याला काय करणार आहात हे आम्ही विचारतो. हां मी तुम्हाला विचारत नाही बरं. आम्ही म्हणजे आम्ही माणसं मनुष्य जमात जी आहे ना ती या सगळ्या रुची आणखीन रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटीला नाना पथजुषाम अशी मंडळी आहेत लोक आहेत. असो तर न्याय्य मार्गाने मिळून खाल्लेलं जे अन्न असतं त्यांचं त्याच्यामुळे ते सात्विक आणखीन यज्ञ करू शकतात आणि सुसंस्कृत असे तपस्वी त्यामध्ये भाग घेतात. पुरोडाश हेच फक्त हवनीय द्रव्य असतं. हवनीय द्रव्य तरी काय असतं फक्त पुरोडाश. मला सांगा तिथे जंगलामध्ये वनामध्ये इतर काही सामग्री साहित्य काय असतं काहीही नाही. पण जे काही साहित्य असतं ते फक्त पुरोडाश नावाचा जो काही हवीर भाग असतो जो द्रव्य असतं ते तेवढंच फक्त दिलं जातं हवन केलं जातं. पण तो सात्विक यज्ञ ठरतो. ह्याचं कारण का शब्द स्पर्श रूप रस गंध या कुठच्याही पंचविषयांच्या पैकी एकाही विषयाला चिकटलेली ही मंडळी नसतात म्हणून ते ऋषी असतात. काल परवा म्हटलं तसं ज्यांचं मौन असतं म्हणून ते मुनी म्हणवले जातात. बऱ्याच काळ जे मौनावस्थेत असतात बोलतही नाहीत. आपण एवढ्या गप्पा करतो एवढ्या गोष्टी करतो एवढी बडबड करतो की काही हिशेबच नाही. आपण म्हणजे तुम्ही करता की नाही मला माहीत नाही पण मी करतो. मी तुमच्याकडे कशाला बोट दाखवू नाही का. मला हे सांगायचं आहे सात्विक यज्ञाची ही आणखीन व्यवस्था ही अशी असते आणि त्याच्यामुळे त्या यज्ञाची जी फलप्राप्ती आहे फलनिष्पत्ती आहे ती सर्वोत्तम आहे. सज्जन हो राजस यज्ञ जो असतो त्याच्यात पैसा भरपूर लागतो द्रव्य भरपूर लागतं. का मगाशी म्हटलं तसं राजा दशरथ महाराजांनी यज्ञ केला. तुपाची धार किती हत्तीच्या सोंडे एवढी. तूप किती लागेल लाखो लिटर तूप लागेल. पण तिकडे कमी नाही राजसत्ता आहे वैभव आहे समृद्धी आहे. हां मोठा मंडप पाहिजे यज्ञस्तंभ पाहिजे. हां एकीकडे गाणा बजाना पाहिजे नाही का. हां काहीतरी आलेल्या पाहुण्यांना काहीतरी करमणुकीची साधनं पाहिजेत नाही का. म्हणून तेही सगळं असतं. हां अप्सरांचं नृत्य असतं एकीकडे चालू. राजाचाच थाट तो काय विचारता तिकडे. हां अलीकडे जशी आणखीन लग्न असतात बघा. हां गार्डन हॉल खाणं कमी आणि नाश जास्ती याला गार्डन हॉल म्हणतात किंवा तिथली व्यवस्था म्हणतात. रागवू नका पण ही हकीकत आहे.
800, 1000, 2000, 5000 एका डिशसाठी यजमान खर्च करतो का? असतात खिशात म्हणून करतो. कुठून आलेत विचारू शकतो का आपण? आणि त्यामुळे जसं येतं तसं जातं. चाट भांडार असतं, आणखीन काय असतं, चायनीज असतं, आमकं असतं, ढमकं असतं, आईस्क्रीम असतं, सगळं काही असतं. कालच फक्त आम्ही पण आईस्क्रीम खाल्लं नाही, एवढंच नाही का? सांगायचं काय, तो बुफे जो असतो ना, जे काय काय स्वेच्छा काय सुरुची भोजन, काय सुंदर नाव दिलंय. सुरुची भोज का भोजन, स्वरुची का सुरुची, काहीतरी असतं खरं. एक एक शब्द पण कुठून शोधून काढतात काय माहिती. सांगायचं तात्पर्य हे आहे, त्यामध्ये अन्नाची नासाडी जास्ती होते. उद्या तेच अन्न जर का जे गरीब आहेत, खरोखर ज्यांना अन्नाची गरज आहे, ज्यांची अन्नान्न दशा आहे, आजसुद्धा असे अनेक जीव आहेत पृथ्वीवरती, आपण त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवा, ते जास्ती पुण्याईचं आहे. पण होत नाही तसं. राजस यज्ञ असा असतो. मला हे सांगायचं आहे की त्यामध्ये हवीर द्रव्य देखील भरपूर असतात खूप. आणखीन त्या ठिकाणी सुवर्णाचं दान असतं, इतर काही दानं असतात त्या यज्ञाच्या निमित्ताने. उत्तम भोजन असतं, सुग्रा षड रसांनयुक्त भोजन असतं, व्यवस्था सगळी उत्तम असते. गाणं बजावणं असतं, नृत्य असतं, संगीत असतं, सगळं असतं. कशाच्या निमित्ताने? राजस यज्ञाच्या निमित्ताने. आणि म्हणून ते म्हणतात की महात्म्यांनी या हेव्यालाच तामसी यज्ञ म्हटलंय. कुठला यज्ञ? राजस यज्ञ, ज्यामध्ये भरपूर पैसा वगैरे सगळं लागतं. आणि अशा प्रकारच्या यज्ञाची आवड क्षत्रिय आणि वैश्य यांना असते. तामसी यज्ञ मात्र राक्षसांचा असतो. फळ म्हणून क्रोध आणि मद वाढतो. बस शेवटचा प्रकार तामसी यज्ञ. पूर्वी आमच्याकडे एक रायगड जिल्ह्यातले एक कीर्तनकार होते. ते एक संकल्प करायचे. मी आत्ता इकडे जाहीर बोलत नाही उगाच, पण खाजगीत भेटलेत तर सांगेन काय संकल्प करायचे ते. नक्की सांगेन. जुने कीर्तनकार होते, अविवाहित होते. रोज 120 सूर्यनमस्कार घालायचे आणि साधारण किलोभर बर्फी किंवा पेढे किंवा दुधी हलवा असं खाणं. मलाईची लस्सी अर्धा लिटर 1 लिटर. पण पचवायची ताकद होती. आणि बोलायचे ते सुद्धा इतकं जहाल बोलायचे, आम्ही काहीच बोलत नाही हो. आम्हाला आजूबाजूचे लोकच सांगायला येतात, जरा तोंड आवरा, उगाच जास्ती नका बोलू. खरं म्हणजे हा हिंदुस्थान आहे, राज्य हिंदूंचं आहे, पण तरीसुद्धा आपल्याला बोलायला भीती पडते, भीती वाटते आपल्याच लोकांना. दुर्दैवाची गोष्ट आहे. जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे असं म्हणून आपणही शांत बसतो. पण तुकोबांचं वचन सांगतो आपल्याला, देव्हाऱ्यावरी विंचू चढला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाऱ्याचे काम, अधमासी अधम. राजा जर का अधार्मिक असेल किंवा प्रजा जर का काही अधार्मिक असेल त्याच्यातली, तर त्यांना त्यांचा धडा, त्यांच्यासाठी त्यांचं आणखीन जे काय करायचं ते त्यांच्यासाठी जे काही पाप करायचं झालं तरी करायची तयारी पाहिजे. का? ते पाप नाही आहे, ते पुण्य आहे. शत्रूला मारणं हे पाप नाही आहे, पुण्य आहे. लक्षात ठेवा. परित्राणाय साधूनाम आणि विनाशायच दुष्कृताम. दुष्कृतांना मारणं, शासन करणं, दुष्टस्य दंडः ही शास्त्राची आज्ञा आहे, हे शास्त्राचं वचन आहे. सुजनस्य पूजा. आणि म्हणून जर का असा कोणी तामस यज्ञ करत असेल किंवा कामक्रोधादी षडरिपूंचा आणखीन तिथे निर्मिती व्हावी, वाढावी असं वाटत असेल आणि त्याची इच्छा असेल त्याप्रमाणे तसाच यज्ञ करत असेल, आपण विरोध करू शकता. करायला काही हरकत नाही, चुकीची गोष्ट नाही आहे. मला हे सांगायचं आहे. आणि नंतर एक यज्ञ सांगितला आहे, जो यज्ञ मानसी यज्ञ म्हणून आहे. तो मानसी यज्ञ काय, तो अगदी थोडक्यात 2 मिनिटात सांगतो. आणि तुमच्यासाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठी जो आणून ठेवला आहे तो बघा. अरविंद भाऊ आमचा टेस्ट करतोय पहिला. नाही ना? नाही ना? पाणी आहे. असो, गमतीचा भाग आहे बरं.
तर असा जो यज्ञ सांगितला त्याचं नाव आहे मानसी यज्ञ. मानसी यज्ञ म्हणजे काय आहे? मनाने संकल्प करायचा, मला अमुक अमुक कामनेकरता संकल्प आहे. बरं, तो संकल्प तरी काय? शुद्ध सात्विक भाव अंतरी ठेवून केलेला संकल्प. मग प्रत्यक्षात त्या ठिकाणी यज्ञकुंड नाही, हवनीय द्रव्य नाही, होता नाही, कोणी नाही. फक्त ज्याला मानसी यज्ञ करायचा आहे ती व्यक्ती फक्त तिकडे उपस्थित असते आणि मनानीत आपल्याकडे जशी थोडक्यात मानसपूजा सांगितली आहे. हां, रम अग्न्यात्मकं दीपं परिकल्पयामी, सम सोमात्मकं तांबूलं परिकल्पयामी वगैरे वगैरे. देवीच्या या सप्तशती पाठामध्ये मानसपूजा सांगितली जशी, तसा मानसी यज्ञ आहे ज्या यज्ञामध्ये प्रत्यक्ष कृती काहीही करायची नाही. जी कृती करायची ती फक्त अंतर्यामामध्ये करायची, मनात करायची. सगळंच काही करायचं आणि फल देखील मनातच उपभोगायचं. याला मानसी यज्ञ म्हणतात. असो, राजा जनमेजयाला या ठिकाणी या सगळ्या संपूर्ण यज्ञांच्याबद्दलची विस्तृत माहिती व्यास महर्षींनी दिली. आणि त्यानंतर मग व्यास महर्षी थोडा वेळ थांबले. ते म्हणाले, अधिक जे काही आपल्याला बोलायचं आहे, सांगायचं आहे, ते आपण नंतरच्या आणखीन कथाभागामध्ये पाहूया. तुर्तास विश्रांती घेऊया आणि चहाही घेऊया. श्री जगदंब उदयोस्तु म्हणा. श्री जगदंब उदयोस्तु उदयोस्तु. यजमानस्य संकल्पित मनोरथा सफला संतु. श्रीराम. धन्यवाद.